बाहेर गेलेला मुंबईकर आता आपल्याला मुंबईत आला पाहिजे याचं बीडीडी चाळ उत्तम उदाहरण. एकनाथ शिंदे. वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 556 पुनर्वसित सदनिकांचे आज 14 ऑगस्ट वितरण करण्यात आले. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा आपल्याला मुंबईत आणायचा असून आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 1 लाख घरे आपण गिरणी कामगारांना देत आहोत. पोलिसांची घरे 50 लाखांवरून 15 लाखांवर आपण आणली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की आज अतिशय चांगला दिवस आहे. 556 सदनिकांचं वितरण समारंभ पार पडत आहे. उद्या झेंडा आपल्या घरावर फडकावा असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं आहे की पुढील 12 वर्ष मेंटेनन्स फ्री असणार आहे, त्यामुळे काळजी करायची नाही. आज चारीतून आपण टॉवरमध्ये जात आहात. हे महायुतीचं यश आहे. आम्ही आमचा अजेंडा केवळ विकास ठेवला आहे. पुढील 1.5 वर्षात तुम्हाला मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आणि त्यामुळे त्यांनी पुढे म्हटलं आहे की मागील 2.5 वर्षात मेट्रो काम कसं सुरू होतं हे तुम्ही पाहिलं आहे आणि त्यानंतर आम्ही स्पीडने कामाला सुरुवात केली आहे. मला डब्यात असणारे MSRDC खातं दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री होते, मात्र त्यानंतर या खात्याने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार केला असल्याचं ते म्हणाले की मुंबई आणि MMRमध्ये महायुती सरकार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. 1% स्टॅम्प ड्युटी केली आहे. लाडक्या बहिणींमुळे हे सगळं झालेलं आहे. घर कोणी विकणार नाही. एवढं मोठं घर कोण विकेल असंही ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज बीडीडी मधल्या 656 नागरिकांना चाव्या वाटपाचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी, बीडीडीकरांसाठी तर आहेच, परंतु आमच्यासाठी देखील, सरकारसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण शेवटी घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या क्वालिटीची घरं त्या ठिकाणी तयार झाली आहेत आणि ते राहायला जातील. हा देखील एक मोठा प्रकल्प सुरू झाला आहे. त्याचबरोबर MMRDAच्या माध्यमातून मंडाळे येथे मेट्रो प्रशिक्षण संस्थेची एक नूतन इमारत उभी राहते आहे आणि ही पहिल्यांदा हा प्रयोग होतोय मेट्रोचं ट्रेनिंग सेंटर. कारण मेट्रोचं नेटवर्क वाढतं आहे. 337 किलोमीटरचं जवळपास आता 450-500 किलोमीटर मुंबई MMRमध्ये याचा जे काही व्याप्ती वाढती आहे, त्यामुळे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल आणि यामुळे मुंबईकरांचा, मुंबई MMR मधल्या सर्वांचा वाहतूक कोंडी मुक्त प्रवास सुरू होईल. मुंबईकरांना आज मोठी भेट. बीडीडी चाळीच्या लोकांना घरं आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की 40 लाख मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, हा आमचा जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याची पायाभरणी सुरू झालेली आहे आणि भविष्य काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पुढच्या काही काळामध्ये आज जवळपास 70,000 कोटी रुपयाचं हे ठेवून इन्व्हेस्टमेंट करून जवळपास 30 ते 35 लाख घरं भविष्यामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये बांधली जातील. त्यामध्ये सिडको असेल, MMRD असेल, SRA आहे, म्हाडा, MIDC आहे, BMC आहे, हे सगळे प्राधिकरण आहे त्यांना सोबत घेऊन जेवीमध्ये हे आम्ही प्रकल्प पुढे नेतोय. क्लस्टरला आम्ही प्राधान्य देतोय. त्यामुळे मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर जो आहे, अगदी इकडे नालासोपारा वसईपर्यंत, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत, तो पुन्हा मुंबईत आणण्याचा, मुंबईकर जो बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं देखील स्वप्न आहे मुंबई हे जागतिक आर्थिक म्हणजे फायनान्शियल हब व्हावा आणि त्यासाठी देखील या ठिकाणी आमचं मुंबई MMRचं काम जे आहे सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.